पुरवणीकर्स आज माझ्यासोबत आहे. 4 वेळचे आमदार आणि मागील अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते वामनरावजी कासावार. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जेव्हा आमदार होता तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय फरक पडतो सर? मी जेव्हा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडणुकीला उभा होतो त्यावेळी एकाही गावाला रस्ता नव्हता. आमची गाडी धुऱ्याधुऱ्यानीच प्रत्येक गावाला जायची. विकासाच्या बाबतीत फार मोठा बॅकलॉग या मतदारसंघात होता. परंतु माझ्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व बाबतीत सर्व क्षेत्रामध्ये रस्ते असो, पिण्याचं पाणी असो, शिक्षण असो, सिंचन असो, आरोग्य असो, सर्व क्षेत्रामध्ये भरीव प्रगती आम्ही केली आहे. आज जे चांगलं चित्र दिसते त्याच्या पाठीशी आमचं काम आहे. पण सर, आता जे विद्यमान आमदार आहेत, भाजपचे जे आमदार आहेत, ते म्हणतात की यापूर्वी काहीच नव्हतं, जो विकास केला आम्ही या 10 वर्षातच केला आहे. याबद्दल आपण काय म्हणा? ते या गोष्टी तुम्ही जे म्हणता त्याला ते क्रॉस करतात की आतापर्यंत काहीच नव्हतं. माझ्या कारकिर्दीमध्ये एकही गाव बिना रस्त्याचा नव्हता. मी ज्यावेळी निवडणूक लढत होतो पहिल्यांदा त्यावेळी एकही गावाला रस्ता नव्हता आणि माझ्या कारकिर्दीमध्ये 100% रस्ते मतदारसंघातील गावांना झाले. आणि रस्त्याच्याच संदर्भात नाही तर सर्व क्षेत्रामध्ये विकासाच्या आम्ही भरीव प्रगती केली. आणि माझ्यासोबत बाकी मतदारसंघातील जनतेलाही ही बाब माहीत आहे. सर, आपलं जे काम आहे, आपण जे 20 वर्षात काम केलं त्यामधलं एखादं काम जनतेला सांगा की ते आजही शाबूत आहे आणि त्याची फळं आज जनतेला मिळत आहे. तर मी आमदार झालो त्यावेळी मारेगाव तालुका आणि झरी तालुका हा एकसंघ मारेगाव तालुका होता. हा वर्धेपासून पेनगंगे पर्यंत पसरलेला अकराळ विकराळ असा तालुका. त्यावेळी रस्ते नव्हते, सरळ मार्ग नव्हता आणि पाटण भागातील लोकांना, पाटण मुकुळवन भागातील लोकांना तालुक्याला येण्यासाठी एकतर वणीवरून यावं लागेल, नाहीतर मग पांढऱ्या घोड्यावरून यावं लागेल. आणि जेव्हा कामकाज आटपून तेव्हा ते परत जायचे त्यावेळी अंधार व्हायचा, बस नसायची, बस स्टँडवर लोकांना झोपावं लागे. तर ही परिस्थिती त्यावेळी होती. तर या लोकांना त्यांच्या एकंदर जो काही त्रास होता तो त्रास दूर करण्यासाठी आपण आपल्या कारकिर्दीमध्ये सुरुवातीला जर काम केलं असेल तर नवीन तालुका निर्माण केला, झरी जामणी तालुका. मारेगाव पासून विभागून झरी जामणी तालुका निर्माण केला आणि तो महाराष्ट्राचा पहिला छोटा तालुका आहे. आणि आज दोन्ही तालुक्यामध्ये लोकांना विकास जवळ आला, तालुका जवळ आला, प्रशासन जवळ आला आणि तालुक्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध होत. म्हणजे लोकांना पूर्वी कामासाठी बाहेर जावं लागत होतं, आता एका जागी त्यांची कामं म्हणजे पांढरकोडा आणि वणी वाया आपल्या तालुक्याला जाण्यासाठी दुसऱ्या तालुक्यातून जावं लागेल. आता सगळ्या सुविधा आल्यासारख्याच झाल्या. आता 2 तालुके सुटसुटीत तालुके निर्माण झाले आहे. विकास जवळ आला, प्रशासन जवळ आला आणि लोकांना कामकाज आटपून स्वतःच्या घरी संध्याकाळी आरामात जाता येते. आज दुसरा जो मुद्दा विकासाचा या मतदारसंघाचा सर्वात मोठी गोष्ट आहे सिंचनाची. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोरडवाहू शेती आहे. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त आत्महत्या या जिल्ह्यात झाल्या आहेत. तर तो जो आत्महत्याच्या मागे जे प्रमुख कारण आहे कोरडवाहू शेती, सिंचनाचा अभाव. तर मी माझ्या कारकिर्दीमध्ये लोअर पेनगंगा धरण ज्याचा पहिले सर्वे टाटा कन्सल्टन्सीने 1927 मध्ये केला होता, तो प्रकल्प कसा पूर्ण मंजूर कसा होईल यासाठी माझे भरीव प्रयत्न राहिले.
त्यामध्ये आमचे मित्र आदिलाबादचे श्री रामचंद्र रेड्डी जे इरिगेशन मिनिस्टर होते, त्यांचाही मोठा सहभाग आहे. शिवाजीराव मोघेंचाही मोठा सहभाग आहे. आणि आमच्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनी तो प्रकल्प आज मंजूर झाला आहे, प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प इतका महत्वाचा आहे. या जिल्ह्यामध्ये 40% इरिगेशन, म्हणजे तुम्ही जिल्ह्यातले सगळे प्रकल्प एका बाजूला ठेवाल आणि पेनगंगा जर एका बाजूला ठेवाल तर पेनगंगेचं वजन जास्त आहे आणि जवळजवळ मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. आज जी दुरावस्था आहे शेतकऱ्यांची, ती दुरावस्था दूर करण्यासाठी, आत्महत्या थांबवण्यासाठी हा प्रकल्प संजीवनी ठरणार आहे. तर हा प्रकल्प आता जवळजवळ प्रकल्प सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली आहे. सुप्रीम कोर्ट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, फॉरेस्ट क्लिअरन्स असो, पोल्युशन कंट्रोल बोर्ड असो, सर्व गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहे. प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेलं आहे आणि हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल. आणि या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर आपल्या मतदारसंघातील 85% शेती पाण्याखाली येणार आहे. ओलिताखाली. आणि एक आज जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे समृद्धीचं चित्र आहे त्याच्याही पलीकडे हा मतदारसंघ राहील. हा या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर एवढी ताकद या प्रकल्पामध्ये आहे. सर, जेव्हा आपण आमदार होता तेव्हा या प्रकल्पाची नेहमी गोष्ट करत होता की लोअर पेनगंगा प्रकल्प झाला पाहिजे. तुम्ही कंटिन्युअसली आता तुम्ही म्हणाला की 1927 ला पहिला सर्वे झाला होता. आता जवळपास 100 वर्ष सर, आता 2024 बिलकुल बरोबर. तर इतका प्रकल्प रेंगाळण्याचं कारण काय सर? आणि आपणही आमदार होता त्यावेळेस काय परिस्थिती होती, आताची काय परिस्थिती? आता या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झालं. त्यावेळचे सरकारही दोषी आहेत. कारण बहुतांश वेळ काँग्रेसचं सरकार होतं सर त्यावेळेस, आपणही आमदारच होता. लोकांना काही प्रश्न येतील ना का वामनराव जी आमदार असताना इतका का रेंगाळला? कारण आपण 4 टर्मचे आमदार आहोत. हो, या एक तर पहिले इसापूर अप्पर पेनगंगा तो प्रकल्प पूर्ण झालाय, पण त्या प्रकल्पाचा तो प्रकल्प जरी आपल्याकडे असला तरी तो त्याचा फायदा सगळा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला नाही. त्या प्रकल्पाचा फायदा मराठवाड्याला झालेला आहे, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना झाला आहे. आणि लोअर पेनगंगा या धरणाचं पाणी यवतमाळ जिल्हा, आदिलाबाद जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा या 3 जिल्ह्याला पाणी मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्र तेलंगणाला त्याचा फायदा होईल. साधारणतः 12% पाणी तेलंगणाला मिळणार, 88% पाणी महाराष्ट्राला मिळणार. त्यामध्ये राजोरा, झरी-जामणे, वणी, मारेगाव. तरी सर योजना आपण जे सांगितली लोअर पेनगंगा प्रकल्प ही आता गेम चेंजर ठरू शकते शेतकऱ्यांसाठी. त्यांच्या जीवनात खूप मोठा फरक घडू शकतो आता, कारण आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आपली ओळख आहे. ही शेतकऱ्यांना, या परिसरातील जनतेला संजीवनी देणारा प्रकल्प आहे. आज जी परिस्थिती आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल करून खऱ्या अर्थाने ज्याला समृद्धी म्हणतो, सुजलाम सुफलाम करणारा हा प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प झाला पाहिजे यासाठी माझे राजकीय जीवनातले मोठा भाग या प्रकल्पासाठी खर्च झालेला आहे. तर हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सर किती वेळ लागू शकतो? कारण आता तुम्ही म्हणता की सध्या काम सुरू झालेलं आहे, कारण कालव्याच्या माध्यमातून पाणी पोहोचवावं लागेल लोकांपर्यंत. नाही, हा प्रकल्प आता आमच्या पिढीला तर होईलच. आता टेक्नॉलॉजी फार विकसित झालेली आहे. पूर्वी मॅन्युअल पद्धतीनं कामं व्हायची, आज मशिनरीने काम होत आहे. तर हा प्रकल्प पूर्ण व्हायला काही वेळ लागणार नाही आणि लवकरच पूर्ण होईल आणि आमच्या पिढीला सुद्धा याचा फायदा होईल आणि येणाऱ्या पिढीला तर प्रश्नच नाही. सर, आपण आता लोअर पेनगंगा प्रकल्पाबाबत बोललो, तसाच आपल्या कार्यकाळात एक म्हणजे पुन्हा एक प्रश्न होता सूतगिरणीचा. आपला म्हणजे क्षेत्र जे कापूस बहुल आहे, कापूस याचा खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे यवतमाळ ते आदिलाबाद पर्यंत संपूर्ण परिसर आहे. तर अजूनही शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी सर खूप म्हणजे संघर्ष करावा लागतं. मालाला जो रेट पाहिजे त्यांना तो मिळत नाही. तर इथंच ते असे उद्योगधंदे विकसित झाले कापसावर आणि त्यात सूतगिरणी प्रकल्प आहे, तो त्याबद्दल काय म्हणाल सर तुम्ही? विदर्भामध्ये कापूस मुख्य पीक आहे, त्यातही यवतमाळ जिल्हा आणि त्यातही आपला भाग. आणि आपला भाग
कापूस उत्पादक भाग आहे आणि एकदम क्वालिटीचा दर्जेदार कापूस उत्पादन आपल्या भागात होतो. परंतु कापसावर आधारित या भागात उद्योग निर्माण होऊ शकले नाही. म्हणून मी या सूतगिरणीचा विषय हाती घेतला आणि त्याला मंजुरी मिळवून घेतली आणि या प्रकल्पाचं बरंचसं काम माझ्या अखत्यारीमध्ये पूर्ण झालेलं आहे. तर या मागचा जो उद्देश होता, या परिसरामध्ये जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्या लोकांना त्यांचा हक्काचा कारखाना सहकारी तत्वावर त्यांच्या मालकीचा निर्माण झाला पाहिजे ही भूमिका होती. त्यांच्या मुलांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळाला पाहिजे ही माझी भूमिका होती. त्या भूमिकेतून मी हा प्रकल्प हाती घेतला आणि सर्व सोपास्कार पार पाडून तो प्रकल्प कसा लवकर होईल यासाठी माझे प्रयत्न राहिले. परंतु मधात विरोधकांच्या हाती हा प्रकल्प गेला आणि कामं रेंगाळले आणि त्याची परिस्थिती आज अतिशय वाईट आहे. प्रत्यक्षात सुरुवातच झाली नाही सर, म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्या लोकांची दिशाभूल करून हे लोक निवडून आले, परंतु उलट परिस्थिती जी माझ्या वेळची जी होती त्याच्यामध्ये अधिकच वाईटपणाचा भर पडला. म्हणजे हेतुपुरस्पर त्यांनी तो प्रकल्प होऊ नाही दिला, पूर्ण झाला नाही, करू शकले नाही. त्यांची इच्छा नव्हती की म्हणजे काही अडचण करू शकले नाही ते. आणि शेतकऱ्यांचे तो प्रश्न आपल्याकडे भरपूर आहेत सर. त्यासोबत बेरोजगारांचा प्रश्न आहे. युवक बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाही. म्हणजे एकंदरीत आपला परिसर जो पाहतो ना, की इतकी खनिज संपदा असूनही, इतका कापूस सोयाबीनचं उत्पादन, तुरीचं उत्पादन घेऊनही शेतकऱ्यांची मुलं बेरोजगार आहेत, सामान्य माणसाची, सामान्य जनतेची मुलं बेरोजगार आहेत. यावर आपण काय करू शकतो सर? वणी मतदारसंघ हा खनिज संपत्तीने समृद्ध भाग आहे. इथे कोळसा, लाईमस्टोन, डोलोमाइट, सिमेंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि या खनिजावर आधारित उद्योग उभे होऊ शकले नाही. उलट या खनिजामुळे अनेक प्रश्न, अनेक समस्या निर्माण झाल्या. पोल्युशनचे प्रश्न निर्माण झाले, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले, रस्ते खराब होण्याचे प्रश्न निर्माण झाले. तर एकंदर समस्या निर्माण झाल्या. या खदानीपासून जो फायदा मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. परंतु ह्या समस्या कशा दूर करता येईल यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्यापाशी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी या परिसरातील समस्या दूर करण्यासाठी खनिज विकास निधी दिला. तर हा खनिज विकास निधी मी आमदार असताना 100% निधी हा खदानीच्या परिसरामध्येच खर्च होत होता. एकंदरीत वनी विधानसभा क्षेत्राच्या पलीकडे एकही पैसा मी आमदार असताना गेला नाही. परंतु आज खनिज विकास निधी हा जिल्हा विकास निधी झालेला आहे. जिल्ह्यातले पुढारी, जिल्ह्यातले पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार जे कोणी असते ते सर्व या खनिज विकास निधीचा दुरुपयोग सुरू केलेला आहे. वाटेकरी झाले त्यामुळे. आणि जो आपल्या 100% हक्काचा पैसा आहे तो आपण आपल्या भागामध्ये ठेवू शकलो नाही, आपल्या लोकांसाठी खर्च करू शकलो नाही, आपल्या लोकांच्या समस्या दूर करू शकलो नाही त्या पैशात. आणि ही मोठी रक्कम आहे. तर आपण जे म्हणतात ही गोष्ट खरी आहे की आता जिल्हा विकास निधी झाला आहे, पण एकंदरीत विरोधी पक्ष असून कधी लोकांपर्यंत आपण ही बाब का बरं पोहोचू शकलो नाही की जो खनिज विकास निधी आहे तो फक्त आपल्या मतदारसंघातच खर्च व्हायला पाहिजे, जो भाग आहे तिथंच खर्च व्हायला पाहिजे. कारण लोकांमध्ये की खनिज विकास निधी येतो आणि सांगितलं जातं की त्या खनिज विकास निधीमधूनच रस्ते बनतायत, पुलं बनतायत, म्हणजे बगीचे बनतायत. तुम्ही म्हणतात की हा विकास निधी जिल्हा लेवलवर खर्च केला जातो, आपल्याच मतदारसंघात 100%. तुम्ही जर रेकॉर्ड पाहिला तर मी आमदार असेपर्यंत एकही पैसा मतदारसंघाच्या बाहेर गेलेला नाही. पण तोच तर विरोधी पक्ष. आणि मी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली ती उलट परिस्थिती निर्माण झाली. आपला पैसा जिल्ह्यातील इतर पुढाऱ्यांनी राजकीय प्रभाव वापरून दुसरीकडे खर्च
केला आणि करत आहे. त्याबद्दल आपण विरोध का बरं करू शकलो? विरोधी पक्ष असून विरोधी पक्ष समजा आपण आता सरकार विरोधकांचं आहे, आमदार विरोधकांचं आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपल्या आवाजाला कुठे काही दाद मिळाली नाही. त्यामुळे हा पैसा आपण आता समोरची परिस्थिती काय, जर परत एकदा आपलं सरकार आलं, आपलेच आमदार झाले, तर मग त्याप्रमाणे आपला प्रयत्न राहिला की तो आपल्या भागातच खर्च होईल. ज्या भागातून हा पैसा चालला त्या भागातील समस्या दूर करण्यासाठी हा पैसा खर्च झाला पाहिजे, ही माझी जुनी भूमिका, ती परत भूमिका तीच राहील. तर आता मी विश्वास देतो की एकही पैसा बाहेर जाणार नाही. तर प्रदूषणाचा मुद्दा सर, आपण इतके म्हणजे मरण यातना सोचतो एक प्रकारे प्रदूषणाची. आणि मागे जेव्हा खासदार होते हंसराज अहिर, ते म्हणाले होते की आम्ही हा जो रेल्वेचा आहे, जो आता कोल पॉइंट आहे रेल्वे स्टेशनवर, तो आम्ही दूर हटवू. हे मागील कित्येक वर्षापासून चालू आहे. फक्त आश्वासन मिळतात की आम्ही इथून त्याला हटून रेल्वे पॉइंट जो आहे कोडशे, जिथून आपण वाहतूक करतो, तो बरी स्टेशन भरून दुसरीकडे जाईल, म्हणजे प्रदूषणापासून लोकांना थोडीफार मुक्तता मिळेल. तो अजूनही सर काही प्रदूषणाबाबत म्हणजे कोणी गंभीर आहे असं दिसत नाही सर. कसं आहे, आता या भागामध्ये कोळसा आहे आणि कोळसा काढणार, परंतु या कोळशाच्या उत्खननामुळे जे निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत, तर रेल्वे स्टेशन आणि डंप यार्ड, आता हा पूर्वी जेव्हा खदानी नव्हता तेव्हा ठीक होता, परंतु आता खदानी झाल्या, कोळसा तिथे डंप होतो आहे, त्याने त्याचं जे डस्ट आहे तो संपूर्ण गावात पसरतो. त्यामुळे कॅन्सर सारखे लंग्सचे आजार, फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये होत आहेत. तर आता गाव तर आपल्याला हलवता येणार नाही, तर त्याच्यावर एकच उपाय आहे, हे साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावर डम्पिंग यार्ड झाला पाहिजे. आणि सर आता एक लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रश्न आहे. लोकसभा निवडणूक झाली आताच नुकतीच, त्यामध्ये प्रतिभाताई धानोरकर काँग्रेसतर्फे प्रचंड बहुमताने निवडून आले. ग्रामीण भागात, शहरी भागात आपणही प्रचंड मेहनत घेतली सर. तर एकंदरीत आताची परिस्थिती आहे विधानसभेमध्ये काँग्रेससाठी कशी वाटते सर? एकदम चांगली आहे. पूर्वीची परिस्थिती आज राहिली नाहीये. लोकसभेमध्ये आपल्याला दिसून आला आहे की वणी विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्यात मोठा लीड प्रतिभाताईंना लीड मिळाली आहे. 56,600 एक म्हणजे सन्मानजनक, ज्यांना कार्यकर्त्यांना अभिमान वाटावा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, अशी ती लीड आहे. त्यामुळे आम्हाला आनंद आहे. हे डिसेसिव्ह लीड आता विधानसभेसाठी ठरू शकेल का सर? बिलकुल. लोकसभेत जे मुद्दे ते विधानसभेत चालतील का? बिलकुल. याचा परिणाम, याचा इफेक्ट विधानसभेतही राहील आणि काँग्रेसचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. किती कॉन्फिडंट आहे सर? बिलकुल कॉन्फिडंट आहोत. बिलकुल फुल. आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे एक संघ आहेत. म्हणजे आता चार्ज झाले आहेत पूर्णपणे. बिलकुल. सर मदत अशी परिस्थिती होती की जे सरकारी तुमचं नव्हतं, तुम्ही आमदारी नव्हते आणि काही स्वराज्य संस्था तुमच्या हातून गेल्या होत्या, त्यातही मग असं वाटलं झालं की आता वामनरावजींचा आता म्हणजे आता जे ढलान म्हणतो हिंदीमध्ये, तो काळ सुरू झालाय आता ते. पण नंतर तुम्ही बाउन्स बॅक केलं सर. शेतकरी आपली ही निवडणूक असो बसंतजिनींची, मारेगावची कृषी उत्पन्न बाजार समितीची, तुम्ही त्यात बाउन्स बॅक केलं, निवडलं. ते परिस्थिती काय, तो काळ तुम्ही कसा सर काढला बाहेर? आम्ही कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्य केलेलं नाहीये. आमचं कार्य सतत सुरू आहे आणि सुरू राहणार. सरकार असो नसो, आम्ही लोकांमध्ये राहणार, लोकांची कामं करणार, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणार. हे सतत सुरू राहणारी अशी प्रक्रिया आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत. ग्रामपंचायत पासून, पंचायत समिती पासून, आम्ही सहकार क्षेत्रातून इथपर्यंत आलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. बरोबर आहे. आमच्यात कार्यकर्ता जिवंत आहे. म्हणजे वामनराव कासावर बाउन्स बॅक असं म्हणता येईल आपल्याला. परत एकदा फिनिक्स पक्षासाठी त्यांनी उभारी घेतली. 2004 मध्ये आम्ही पराभूत झालो, 2009 मध्ये परत निवडून आलो. आताची परिस्थिती सर? आता परिस्थिती बदलली आहे. लाट ओसरली आहे. जी लाट आली होती, लाट ओसरते, ती ओसरली आहे. परत लोकांच्या लक्षात आलं आहे की काँग्रेस शिवाय या देशाला पर्याय नाही आहे आणि हा देश आपल्या सर्वांचा आहे.
अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक भाषा बोलणारे आपण सर्व या देशाचे रहिवासी आहोत. सर्वांना आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा अधिकार आहे. जर कोणी हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर शेवटी लोकांकडे सर्वात मोठी शस्त्र आहे मतदानाचा, ते वापरतील आणि लोकसभेमध्ये आपल्याला ते चित्र दिसून आलेलं आहे. इथे लोक जागृती मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांना लोकशाही आणि संविधानाचा जो विषय आहे त्याला सर्वात जास्त महत्व लोकसभेमध्ये आपण दिलेलं आपण पण हेच मुद्दे विधानसभेमध्ये असं प्रभावी ठरतील का, की विधानसभेतील मुद्दे वेगळे राहतील? मुद्दे जरी बदलले तरी गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काम झालं आहे ते मोठ्या प्रमाणात महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, शेतकरी संकटात सापडला, शेती संकटात सापडली, ग्रामीण अर्थव्यवस्था बिघडली, अनेक गोष्टींना लोकांना सामोरे जावं लागले संकटांना. तर या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी सत्तेमध्ये बदल गरजेचा आहे आणि काँग्रेसशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. काँग्रेसच असा एक पक्ष आहे जो सर्वांना घेऊन चालतो आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवून चालणारा, हा गरिबांसाठी झटणारा पक्ष आहे. सर, आता काँग्रेसचेच काही नेते भाजपमध्ये गेले, तुमचे पूर्व मुख्यमंत्री सुद्धा भाजपमध्ये गेले, अशोक चव्हाण. आपण काँग्रेसमध्ये इतक्या वर्षापासून काम करताय सर, कधी आपल्याला ऑफर नाही आली की आमच्यामध्ये या, किंवा ईडी सीबीआय जो आपण म्हणतो की वारंवार विरोधकांना भीतीत आपण आपल्याकडे ओढल्या जातात, वॉशिंग मशीन सारखं एक काम सुरू आहे, कधी आपल्याला ऑफर नाही आली सर की आमच्यामध्ये या, तुम्ही आमच्या पक्षात सामील व्हा? कसं आहे, तुम्ही पक्षामध्ये सत्तेसाठी सोबत पक्षासोबत आहात की विचाराने तुम्ही सोबत आहात? पदासाठी सोबत आहात की विचारासाठी सोबत आहात? तर आम्ही विचारासाठी सोबत राहिला आहे ना. मी जिल्ह्यामध्ये मला विश्वास आहे, मला पक्षद्रोहाचा डाग नाही आणि पुढेही तो लागणार नाही. एकनिष्ठ काँग्रेस एकनिष्ठ आहे, काँग्रेसच्या विचाराचा पाईक आहे, विचारसरणीला सोबत घेऊनच मी चालणारा कार्यकर्ता आहे. सर, आता आपण झरी, जामणी आणि मारेगाव तालुक्याबद्दल आपण मागे सांगितलं की हे तालुके आपण निर्माण केले, म्हणजे 2 भाग केले, मारेगाव आणि झरी जामणीचे. तर आता ही परिस्थिती सर तितकी, म्हणजे एक तालुका निर्माण झाला ठीक आहे, लोकांना त्या क्षेत्रात आपलं काम होत आहे, तरी पण मागासलेलं पण जे आहे ते आजही त्या क्षेत्रासाठी आहे सर. आदिवासी बहुल भाग आहे तो. कसं आहे, दोन्ही तालुके आदिवासी बहुल तालुके आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या माहितीसाठी कोलाम हा अति मागासलेला आदिम जमात प्रिमिटिव्ह ट्राईब आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्याच भागात हा समाज आहे आणि हा समाज पुढे यावा, इतरांच्या बरोबरीने यावा, यासाठी माझे प्रयत्न राहिले. त्या प्रयत्नातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोलाम समाजासाठी विशेष कार्ययोजना सरकारने लागू केली आहे. सर, आता असं म्हटलं जातं की विरोध आणि ट्रायबल सप्लायमध्ये तो भाग मोडतो आणि त्या भागासाठी सुद्धा सरकार विशेष निधी उपलब्ध करून देते आणि आज त्या भागामध्ये 2 तालुके वेगळे झाले, 2 सुटसुटीत तालुके निर्माण झाले, प्रशासन जवळ आलं, विकास जवळ आला आणि आज पूर्वीची परिस्थिती आज त्या ठिकाणी राहिलेली नाहीये. सर, आता असंही होतं, जनतेत धारणा असते की विरोधी पक्षात गेल्या तरच जनतेचे मुद्दे आठवतात, सत्तामध्ये असताना जनतेकडे लक्ष दिल्या जात नाही, याबद्दल आपण काय म्हणतो? कारण जनतेची अशी भावना असते की विरोधी पक्षात गेल म्हणजे विरोधकात गेलो आपण, सत्ता आपल्या हातून गेली तरच जनतेचे मुद्दे नेत्यांना आठवतात. नाही, माझी तुलना तुम्हाला त्या लोकांशी करता येणार नाही. मी कार्यकर्ता आहे, लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे, नेहमी लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता आहे आणि विकासाच्या माध्यमातूनच आम्ही समोर आलेलो आहोत. आज ग्रामपंचायत, पंचायत समिती, बाजार समिती आणि आज विधानसभा, असं टप्प्याटप्प्याने आलेले आम्ही लोक आहोत आणि काम केलं म्हणूनच आम्हाला लोकांनी उचलून धरलेलं आहे आणि आजही लोक आमच्या पाठीशी आहेत, भक्कमपणे आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे. आता सर, एक प्रश्न पुन्हा आहे की आता आपण महाआघाडीमध्ये लढतात, काँग्रेस आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, तर अशी परिस्थिती होती की सीटांसाठी ओढताण सुरू आहे की ही सीट आम्हाला पाहिजे, ही सीट आम्हाला पाहिजे, ही विधानसभा आमच्या हक्काची, ही विधानसभा आमच्या हक्काची.
वणीसाठी काय वाटतं सर? कारण लोकसभेमध्ये एक दिलाने सगळ्यांनी काम केलं असं दिसलं, असं चित्र होतं. वणी विधानसभा क्षेत्र हे पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ राहिला, ट्रेडिशनल. आणि सुरुवातीपासून जर तुम्ही पाहिला तर 47 ते 52 काँग्रेस, शिवराय गंगशेट्टीवार आमदार होते. त्याच्यानंतर देवराव गोवकार, जवादेजी, नानासाहेब गोवकार आणि जे दादासाहेब नांदेकर जे उभे होते तेही काँग्रेसचेच होते. तर एक अपवाद जर सोडला, नामदेवराव काळे कम्युनिस्ट पार्टीचे निवडून आले. त्यानंतर एक दुसरे आमचे नांदेकर मित्र विश्वासराव नांदेकर जे आमच्या आघाडीत आहेत उपाटा. तर ते जर अपवाद जर सोडला तर विरोधी पक्ष म्हणून भाजप आहे, नाहीतर मग आम्ही आहोत. आणि भाजप 2 वेळा निवडून आला. तर आम्ही 70 वर्षापासून काँग्रेसची तर परंपरागत जागा राहिली आहे काँग्रेसची. पण असं होतं ना सर की आता महाआघाडीमध्ये काही नाराजी होऊ शकते. समजा सीट काँग्रेसकडे आली, त्यातही बंडखोरी होऊ शकते आणि त्या बंडखोरीचा फटका आपलेच मतदारां म्हणजे आपलेच मतं तिकडे जातात, असं चित्र नेहमी सर दिसलं जातं. आता बंडखोरीमध्ये आता कारण तो इतिहासच आहे आपल्या मतदार आपल्या पक्षामध्ये सुद्धा बंडखोरी आता नेहमीचाच हा विषय झालेला आहे. परंतु आता पक्ष पूर्वी इतका मजबूत राहिला नाही. बंडखोरी करून पाडापाडी जे सुरू राहते ती कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण काँग्रेसचे जे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांनी काँग्रेस सोबत राहावं आणि परत काँग्रेसला चांगले दिवस कसे येतील यासाठी प्रयत्न करावा. तोच खरा काँग्रेसचा कार्यकर्ता. तर स्वार्थासाठी येतात आणि आपल्या मताप्रमाणे जर काही घडत नसेल तर मग त्यांची भूमिका त्यावेळी वेगळी असते. आणि आताच आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलं की प्रतिभाताईंच्या विजयामध्ये शेती आणि जाती या 2 गोष्टी खूप महत्वपूर्ण ठरल्या. याबद्दल काय म्हणा सर आपण? लोकसभेची निवडणूक ही केंद्र सरकारवर असलेली नाराजीचा तो परिणाम आहे. आणि त्यामध्ये त्या लोकांची जी भूमिका होती, अब की बार 400 पार आणि संविधान बदलवण्याचा त्यांचा जो उद्देश होता तो लोकांनी आनंद पाडला. आदिवासी आणि एससी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रिझर्वेशनचा विषय होता, संविधानाचा विषय होता. आणि ज्या पद्धतीनं या लोकांनी गेल्या 10 वर्षामध्ये कारभार केला तर काही अल्पसंख्याक जाती सुद्धा भयभीत झाल्या आहे. त्यांना भीती वाटायला लागली आहे की बा या देशामध्ये जर धार्मिक मुद्दे घेऊन जर कोणी लढत असेल तर देशाच्या एकतेसाठी, एकात्मतेसाठी ते घातक राहील. म्हणून इतर समाजही काँग्रेस सोबत राहिला. काँग्रेसचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले. यावेळी वामनराव कासावर म्हटलं तर एक वणी मारेगाव झरी सामनी विधानसभेमधलं एक वजनदार नाव. त्यांच्या राजकीय छत्रेछायाखाली पुष्कळ नेते म्हणजे समोर आले, त्यांनी निवडणुका जिंकल्या. तर आज वामनराव म्हणजे तुम्ही काय म्हणाल सर, काँग्रेससाठी सगळ्यात मोठे लीडर तुम्ही या क्षेत्रात आहात. काँग्रेस आमच्या रक्तात आहे आणि काँग्रेसचा विचार घेऊनच आम्ही आजपर्यंत आलो इथपर्यंत आणि पुढेही जाणार. आणि काँग्रेसचाच विचार या देशाला पोषक राहील. आणि काँग्रेस मजबूत झाली तर हा देश मजबूत होईल आणि देशातली लोकशाही मजबूत होईल, संविधान मजबूत राहील, देशातलं लोकशाही आणि स्वातंत्र्याला मजबूती मिळेल आणि हा देश एकसंघ राहील. आणि सर्व धर्म समभावाची जी संकल्पना काँग्रेसने जोपासली आहे ती यापुढेही चालू राहील आणि सर्वांना सुरक्षा मिळेल या काँग्रेसच्या माध्यमातून. कोणाला असं जे भीतीचं जे वातावरण आहे ते वातावरण काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये राहणार नाही, एवढं मी तुम्हाला आश्वस्त करतो. सर आता आपण असं बोलू शकतो की वामनराव यांचा शब्द काँग्रेसमध्ये सध्या या क्षेत्रात तरी कधी कोणी खाली जाऊ देत नाही. याबद्दल काय म्हणाल सर? कारण त्यांचा शब्द शेवटचा शब्द असं मानलं जातं. कार्यकर्त्यांचं प्रेम आहे ते आणि सुरुवातीपासून गेल्या 50 वर्षामध्ये जुडलेले कार्यकर्ते आजही माझ्यासोबत आहे आणि कोणी सोडून गेला नाही. ही माझी जमेची बाजू आहे आणि सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका नेहमीच माझी राहिली आणि पुढेही राहणार. सर आता वयाची आपण 70 पार केली आहे, तरी पण फिटनेस बाबत
असं वाटत नाही की वामनराव कासारे 70च्या पार आहेत. याबद्दल म्हणजे युवकांना काय सांगू शकाल? सतत काम करत राहणे आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांचं दुःख दूर करणे, हेच माझ्या ही जीवनाचा यात्रा कुठपर्यंत सर आता? शेवटपर्यंत राजकीय प्रवास सुरू राहील एकसारखा, त्यामध्ये कुठलाही खंड नाही. खंड नाही. सर आता विधानसभा निवडणुकीसाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि भाजपकडने म्हणजे सर्वे सुरू आहेत एकसारखे, काँग्रेसकडने सर्वे सुरू आहेत. तर वामनराव कासावार हे पुढच्या निवडणुकीत आम्हाला कसे दिसतील? कसं आहे की आमच्यासाठी पक्ष आणि पक्षश्रेष्ठी महत्वाचे आहेत आणि ज्या वेळी पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत आम्ही प्रामाणिकपणे राहिलो आणि याही वेळी पक्षाचा जो काही आदेश राहील तो आम्हाला शिरोधार्य राहील. वामनराव कासावार पुढच्या निवडणुकीत परत एकदा रिंगणात दिसतील? होता काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व सारखे आहोत. सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि मोठ्या प्रमाणात उमेदवारी आमच्या लोकांनी मागितलेली आहे. तो लोकशाहीचं द्योतक आहे आणि त्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि पक्षाने जर म्हटलं, ठरवलं की बा लढावं लागते तर जरूर लढणार. म्हणजे तयारी पूर्ण आहे सर, फक्त आदेशाची प्रतीक्षा आहे? आम्ही आमची खडी फौज आहे. आदेश झाला तर लढायचं. सर आता शेवटचा प्रश्न आहे की नुकतीच एक लाडकी बहीण योजना सरकारने आणली आहे विधानसभेत, म्हणजे निवडणुकीच्या ऐन तोंडावर 4 महिन्यापूर्वी त्याची घोषणा झाली. आधी काही महिलांच्या खात्यामध्ये 3-3 हजार रुपये, 4,500 रुपये पुढच्या महिन्यात येतील असं सांगितलं जात आहे. याबद्दल काय म्हणाल सर? कारण सरकारला असं वाटतं की हे गेम चेंजर आहे त्यांच्यासाठी. योजना चांगली आहे, आमच्या बहिणींना त्यामुळे मदतच होईल. परंतु याच्या मागचा जो उद्देश आहे तो चांगला नाही. योजना चांगली आहे, निवडणुकाच्या समोर ही योजना आणली, त्यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे. तर ही योजना त्यांना आधी आणता आली असती, ज्यामुळे अधिक फायदा लोकांचा झाला असता. तर हे आहेत 4 वेळचे आमदार वामनराव कासावारजी, जे आजही वयाची 70 पार करून सक्रिय आहेत व समोरही सक्रिय राहतील. पक्षाने जो आदेश दिला तो ते मानतील व पक्षाने जर आदेश दिला की निवडणूक लढा तर ते अवश्य निवडणूक लढतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याला विसरू नका. धन्यवाद.